आणि मंचावरील सर्व संत यती विरक्त उपस्थित तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, युवक आणि युवतींना मी या मंचावरून साष्टांग प्रणिपात करतो आणि फक्त पुढच्या 2 मिनिटात माझ्या विषयाला न्याय देऊन मी आदरपूर्वक या मंचाची रजा घेतो। सर्वप्रथम आत्मपरीक्षणाचा आणि चिंतनाचा विषय आहे की देश एका वेगळ्या उंचीवर वाटचाल करत असताना आमच्या सारख्या धर्माचार्यांना, साधू संतांना साधना सोडून मंचावर येऊन हिंदू संमेलन घ्यावं लागतं आणि हिंदूला जागृत करण्याची भाषा करावी लागते। हे आमचं सगळ्यात आधी या सनातन राष्ट्रात दुर्दैव आहे। हे मोठ्या मनानं नमूद करायला माझ्या मनात कुठलाही संकोच नाही। त्याचं कारण आहे की या देशात चालत आलेली सनातन चळवळ देव, देश, धर्म, संत, ग्रंथ, पंथ आणि परंपरा, अनादी काळातली सनातन सत्य हिंदू धर्माची संस्कृती, तिला जाणून बुजून निष्णाबूत करण्याचं काम या देशामध्ये नियोजनबद्ध मेकोलो शिक्षण पद्धती, इंग्रज राजवट आणि 70 वर्षाची बांडगुळ सत्ता या देशात होती। या सत्तेनं जाणून बुजून सनातन संपवण्याचं काम केलं। गुरुकुल पद्धती नष्ट केली। अनेक विषय ज्या विषयाला नियोजनबद्ध संपवण्याचं काम केलं। द्वेषाने आकसाने मी बोलणार नाही, हे माझे संस्कार नाही, पण या देशात अनेक चळवळी आल्या, अनेक लाटा आल्या, पण हिंदू सनातन धर्माचा बाण सुद्धा बाका झाला नाही। ही पावर सनातन धर्मात आहे। आमच्याकडे त्याग आहे आणि तुमच्याकडे भोग आहे। आम्ही त्यागावर अधिष्ठित आमचं हिंदू राष्ट्र चालतं। म्हणून सज्जन हो, आपल्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे। तेज, अग्नी, वायू, आकाश, जल धोक्यात आहे। एकीकडे आमच्या संस्कृतीची प्रतारणा होते आहे, एकीकडनं ही ख्रिश्चन मिशनरी वळवळ करते, एकीकडनं हे भाड खाऊ जिहादी आमच्याशी खाजवण्याचा प्रयास करतायत आणि एकीकडे राजसत्ते माजलेली आणि राजसत्तेना भोगती झालेली जी राजकारणी आहेत, या फक्त धर्माचं पांघरून भांगरून आहे। या भाडखाऊंना धर्माशी काही घेणं देणं नाही, हे दिसतंय। आमच्या महिलांची विटंबना होते आहे, गायीची कत्तल होते आहे, साधूचा अपमान होते आहे। आमचा वेद, शास्त्र, संत, ग्रंथ, पंथावर कोणीतरी महाराष्ट्रात देशात उठून तोंड सूत घेते आहे। गल्ली ते दिल्ली हिंदूचं सरकार असताना गाय कापल्या जाते कशी, साधूचा अपमान होतो कसा, हा आत्मपरीक्षणाचा विषय। म्हणून जबाबदार या प्रांताचा धर्माचार्य म्हणून अनेक विषय मांडण्याजोगते। म्हणून आज एका क्षणाला आम्हाला विचार करण्याची गरज आहे। आम्ही देव, देश, धर्म, संत, ग्रंथ, पंथ आणि परंपरा जगतोय का? त्याच्या पलीकडे वाढलेली जी दुराचारी शक्ती आहे, लव जिहाद, लँड जिहाद, आतंकवाद, दहशतवाद, आताच माझ्या आधी बोलणाऱ्या प्रास्ताविकातल्या वक्त्यांनी सांगितलं की आमच्या कुंख विकणाऱ्या जे काही जिहादी आहेत त्यांनी त्याच्यात केमिकल मिसळवलं। काल परवा गोकुळ महाराज, तुम्ही माझा सत्कार केला, कुठे गेले गोकुळ महाराज? आहेत। आदिवासी समाजामध्ये गणपती उपसून फेकायला लावले, लक्ष्म्या मांडू दिल्या नाही, दारातल्या तुळशी ठेवू दिल्या नाही। मग मी म्हणतो, परिसरातले कीर्तनकार काय झोपले का? कीर्तनकारांनी एका जागी येऊन त्याचा समाचार घेतला नाही पाहिजे का? जी काही संघटना आहे तिचं नाव घेऊन मी माझं तोंड पाठवणार नाही, पण माझ्या भोळ्या भाबड्या आदिवासी समाजाला तुमचा देव दैवत रावण आहे हे सांगून रामापासून दूर न्यायचं। एकदा राम गेला, साधना गेली, आम्ही आमच्या तत्वापासून, आमच्या आचार विचारापासून जर दूर गेलो तर आमच्यात आणि डुकरात काही फरक शिल्लक राहत नाही। ही वस्तुस्थिती आहे। हे षडयंत्र चालू आहे। म्हणून आम्ही आमचा सदाचार, आमचा कुलाचार, आमचे साधू, आमचे संत, आमचे महंत, आमचे ऋषी, आमचे मुनी आम्ही जपले पाहिजे।
अलीकडे किती परतारणा होताना आम्ही पाहतोय. टिप्पू सुलतानचं वातावरण आहे. कोणीतरी या महाराष्ट्रात उठते आणि टिप्पू सुलतान सोबत माझ्या राजाची तुलना करते. हे लोक महाराष्ट्रात राजरोसपणे फिरतात कसे? यांचे फणे जागीच ठेचले पाहिजे. त्याच्यासाठी तळागाळातला हिंदू जागा झाला पाहिजे. आम्हाला काय वाटत नाही जेव्हा आमच्या धर्मावर, देशावर, वेदावर, शास्त्रावर, संतावर, आमच्या मातृशक्तीवर बोलल्या जातं, तेव्हा आमचं रक्त सळसळत का नाही? आमच्या बाहूस पुरत का नाही? इतके नपुसक आणि शंड आम्ही का झालो? आमच्यात ते शास्त्र तेज का निर्माण होत नाही? मी काल रात्री तेलंगणातून या सभेसाठी आलो. मला एका साधूनी ओवी दिली. ती ओवी अशी आहे, मनोनी पार्था काय हेतू सांडोनी सर्वथा, शास्त्र युक्ती झुंजता पाप नाही. हे ज्ञानेश्वरीतल्या ओवीवर त्यांनी मला बोलायला लावलं. आमच्यातलं जे शास्त्र तेज आहे ते कुठं गहाण ठेवलं? आम्हाला त्यांच्याकडे पाहत तरी जा. काय ना आमच्या चैतन्यजी, मी आता आपण जी चर्चा चालू होती, मुळात आमची गुरुकुल पद्धती नष्ट झाली. हे कॅनवेट नावाचा मोठा जिहादच आहे. एवढा इंग्रजीचा आव आणण्याची काही गरज नाही. या कॅनवेट नावाच्या प्रकरणाने सनातन संस्कृतीवरचं, मराठीवरचं, देशावरचं, धर्मावरचं प्रेम कमी झालेलं आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. युवक खूप छान आहेत, युवती खूप छान आहेत. मी महाराष्ट्राच्या बाहेर 678 खेड्याशी कनेक्ट आहे. आदिलाबाद, बिदर, कर्नाटक, गोवा आणि बेळगाव नावाच्या राज्यात सातत्याने मी प्रवास करतो. खूप छान तरुण आहेत, खूप छान तरुणी आहेत. दिला तसा तरुणाला आकार देता येतो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आत्ताच मी इथं चितकापट तुम्हाला दाखवतो. मी सातत्याने सावरखेड्याला गेली 4 वर्ष कीर्तन करतो. मला एका तरुणाचा फोन आला. माझ्याकडे त्याचा नंबर सेव्ह नव्हता आणि त्यांनी परिचय देऊन सांगितलं, महाराज तुमचं नाव पत्रिकेत पाहिलं. मी व्हिडिओ दिल्यावर त्यांनी कोणाच्या व्हॉट्सअप नावाच्या प्रकरणावर पाहिला आणि सांगितलं की आम्ही 50 मुलं धर्मसभेसाठी येतोय. तुम्ही जर कीर्तनात ते जागरण केलं तर त्याचा परिणाम तरुणांना धर्म कळतो, धर्म जगायसाठी लोक तयार आहेत. पण आमचं धर्मपीठ कुठेतरी मागं पडते. आमचे धर्माचार्य कुठेतरी स्वार्थासाठी, बायका जगवण्यासाठी, पैशासाठी अवहेलना धर्माची करताना आम्ही पाहतोय. म्हणून तरुणांनी जिवंत आणि जागा असलं पाहिजे. हे मिशा काढून, दाड्या वाढून जे फिरतात का, त्यांच्यात काही दम नाही. ते आपल्या पावपाशांगात कुठंच नाहीत. त्यांची चिंता करण्याचं कारण नाही. पण आमच्यातले जेव्हा राम मंदिरावरचा भगवा ध्वज फडकवला तेव्हा मुळव्यात नसताना अळणी चटणी भरून घेणारे आमच्यातले हिंदूच होते. यांचा समाचार घेतला पाहिजे. तुम्हाला एवढं काय रे बाबा भगव्याबद्दल? याला जबाबदार आई आणि बाप नावाचं प्रकरण आहे. आताच मला कुणीतरी दाखवत होतं. हे एवढे माजलेत. आता मी माझे गुरु गाडीत आले शंभाळ पिंपरीला, जिथून मला जायचंय. तिथे दर शुक्रवारी प्रवचन चालतं. 16 वर्ष झाले. हे 17वं वर्ष चालू आहे. दुपारी 2 ते 3 अव्याहतपणे 12 महिने प्रवचन होतं. त्या प्रवचनातून येताना माझे गुरु गाडीत होते. ते मला गाडीत जेव्हा कळमनुरी लागली तेव्हा मला म्हणाले, महाराज तुम्ही काही पाहताय, अभ्यासताय का? म्हटलं हो अभ्यासतोय, हे चित्र मी अभ्यासतोय. ते मला म्हणाले, या जिहाद्याला आपण जगवतोय का ते मनाने जगतायत? कसं? या जिहाद्यांना पोचणारे आपण आहोत का? तर आम्ही कधी त्याचा विचार करत नाही आणि आमचा धर्म तो शिकवतच नाही ना. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे सांगणारा आमचा धर्म आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, सकळांशी अधिकार. याचा अर्थ कोणी या आमच्या बोकांडी बसा असा होत नाही. जो हिंदू है, जो राम का है, वही काम का है, ही भूमिका ठेवली पाहिजे. आम्ही कधी कोणाला खाजवत नाही. आता काल त्या 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाला.
आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही. आम्हाला ही घटना आल्यावर आमचं रक्त सळसळत नाही, आमच्यातली ज्वाला भडकत नाही, आमच्यातली नवदुर्गा चामुंडा महाकाली जागृत होत नाही. आम्ही फक्त अंतर्गत कलहामुळे व्यस्त आहोत, त्रस्त आहोत, स्वार्थी डुकरा प्रवृत्तीचं जीवन आम्ही जगतोय. ही आमची शोकांतिका आहे. कुठेतरी बायका पैका मकान दुकान घर दार इवाई जावाई गण गोत इटा मातीचं घर हे सगळं मिळत असतं. ते मिळवायची गरज नाही, प्रयत्न करायची गरज नाही, ते प्रारब्धानं मिळत असतं. मिळवावं लागतं, टिकवावं लागतं, जगवावं लागतं, सांभाळावं लागतं. प्रसंगी प्राणाची बाजी द्यावी लागते, ती फक्त धर्मासाठी द्यावी लागते. आमच्या धर्मात काम करताना आमची लोक आमची जात शोधतात, ही शोकांतिका आहे. पण धर्म जगत असताना, परमार्थ करत असताना ज्याच्या मनात जात आली त्याच्या परमार्थाची माती होते. आणि ज्यांनी ज्यांनी जाती काढून दुकान जातीचं मांडलं ते बियाणं शिल्लक राहिले नाही, हा इतिहास आहे. ज्यांनी धर्म धारण केला ते आजरामर झाले, हा इतिहास आहे. म्हणून सुनो मेरे भाई, सीने के ऊपर किसी की छाती नहीं होती, सीने के ऊपर किसी की छाती नहीं होती, और जाति के ऊपर किसी का धर्म नहीं, धर्म के ऊपर किसी की जाती नहीं होती. धर्म हा डोक्यावर धारण केला पाहिजे. म्हणून अनेक विषयात लव जिहाद, लँड जिहाद, आतंकवाद, दहशतवाद, फूल विकणाऱ्या फुलावाल्यापासून, डेअरीवरच्या दूध विकणाऱ्यापासून, पंक्चर जिहाद पासून, लव्वा लोखंड टप्पर पासून, थूक जिहाद पासून, आमच्या फळावर थुकून सुद्धा आमचा धर्म पाठवण्याचं काम केल्या जाते आहे. तरी आम्ही दाढ्या कुरवळतो. ही शोकांतिका आहे. अनेक विषयात आमच्यातलेच काही जय श्रीराम म्हणणारे इफ्तार पार्ट्या करतात आणि इकडे धर्माच्या गप्पा मारतात. ही शोकांतिका आहे. हे पण आम्ही परीक्षण, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही धर्म 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 म्हणजे काय. बस आम्हाला एवढंच माहित आहे, धर्मो रक्षिती रक्षितः, पण धर्माचं रक्षण कोण करतंय का हा चिंतनाचा विषय. आमच्या मुली, आमचे मुलं, आमचा समाज, आमची कुटुंब हे 5 पंचपरिवर्तनाचे मुख्य विषय आहेत. आमचे कृष्णाजी त्या विषयाला न्याय देतील. स्वदेशी, नागरिक कर्तव्य, पर्यावरण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन किती महत्वाचं आहे. आणि कुटुंब प्रबोधन झाल्याशिवाय धर्म सक्षम होत नाही, हे त्याचं उत्तर आहे. आमचा बाप आला की पोरग उठून जाते, पोरग आलं की बाप उठून जाते. कधी आमचा बाप समाचार घेत नाही, अगं मला भूक लागली, मुलगा आला का जेवण करायचंय, जोपर्यंत माझा मुलगा येत नाही तोपर्यंत मी जेवत नाही, असा बाप म्हणून आम्ही कधी विचार करतो का. किंवा पोरग गडबडीत आला, आई मला भूक लागलेली आहे, बाबा जेवले का नाही, जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत मी जेवत नाही. ही भूमिका आमची घरात आहे का ग? तुम्ही सगळ्याजणी विचार करा. याला जिम्मेदार तुम्ही आहेत का नाही? माय म्हणून, बाप म्हणून तुम्ही काय भूमिका बजावली आहे, काय दायित्व आहे? लेकरं पैदा करणं हे पुरुषार्थ नाही. महत्व क्वांटिटीला नाही तर महत्व क्वालिटीला आहे, याचा विचार केला पाहिजे. 3 वर्षाची आई त्या लेकराला शिकवते, बेटा टोपी पहन, सदरा पहन, नमाज अदा करनी पड़ती है बेटा, अल्लाह के सिवाय हमारे जगत में इस कोई नहीं, मैं जीती हूँ अल्लाह के लिए, तेरे पिताजी जीते हैं अल्लाह के लिए जान निछावर करनी पड़ती है, जान नमाज अदा करनी पड़ती है. हे जर ते शिकत असतील तर आम्ही आई म्हणून, बाप म्हणून आमच्या लेकराला धर्म किती शिकवला. आम्ही हनुमान चालीसा शिकवली, आम्ही दर्शन घ्यायचं शिकवलं, आम्ही सूर्याला अर्ध द्यायचं शिकवलं, आम्ही गायीत जे दैवत आहेत ती गाय आमचं सर्वस्व आहे शिकवलं. आम्हाला कपाळावर चंदन लावायची सुद्धा अक्कल नाही. 4 माणसात जाताना डोक्यावर पदर घ्यावा, डोक्यावर टोपी घालावी हे सुद्धा आम्हाला कळत नाही. इतक्या आम्ही सनातन धर्माच्या बाबतीत, मी माझ्या बुद्धीचं बोलत नाही, आपुले करीन जतन तयाचा धरीन, स्वाभिमान
स्वाभिमानानं जीवन जगलं पाहिजे. एका एका विषयावरती तार चढण्याची मला सवय आहे. 7:05 झाले आणि पुढे 1.5 तासाचा मॅक्झिमम प्रवास आहे. नाहीतर मी तुम्हाला मोकळं केलं असतं. विलाज नाही. भारत माता की जय.